प्रश्न या ठिकाणी एक निर्माण होतो की मागच्या वेळेस जेव्हा लोकसभेमध्ये पार्थ पवारांचा पराभव श्रीरंग आप्पांनीच केला आहे, त्याच्यामुळे त्याचा वचपा काढण्याचा हा प्रयत्न आहे असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। स्वतः पार्थदादा पवार हे देखील प्रचाराकरता काही दिवस मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्पष्टपणाने सांगत होते, आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचंय, श्रीरंग बारणे आप्पांना पुढेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीने पार्थदादांनी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं। त्याबाबत आम्हाला काही सूचना देखील केल्या। त्यामुळे जाणीवपूर्वक पार्थदादाचा वचपा काढणं किंवा बारणे आप्पांना आता पराभूत करावं अशा पद्धतीनं जे काही बातम्या पेरल्या जात आहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाहीये। मी माझ्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आग्रही होतो। माझ्या नेत्यांकडे किंवा महायुतीतल्या नेत्यांकडे देखील आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं, परंतु जो काही निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीरंग आप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे। नाही, एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की ही वेळ खरी तर समर्थन करण्याची, महायुतीला समर्थन करण्याची वेळ आहे, परंतु बारणे आप्पा यांचे कार्यकर्ते म्हणतात की अजित पवार गटाकडून आमचा बदला, जुना बदला आहे तो पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि पराभव जो झाला तर बदला पूर्ण झाला असंही बोललं जातं। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठलाही कार्यकर्ता स्पष्टपणानं किंवा उघडपणानं आपल्याला बोलताना पाहायला मिळालेलं नाही। पुढे असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही। शेवटी प्रमुख महायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजितदादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली। ज्या ठिकाणी दादांची मदत लागेल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारणे आप्पांचं काम करावं लागेल, जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक कुठल्याही बातम्या किंवा अफवा पसरवण्याचं कारण नाही। श्रीरंग बारणेंना महायुतीमध्ये चिमट्याचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का तुम्हाला? कारण थेट तुमच्यावर आरोप करताना महायुतीनं युतीतल्या एका घटक पक्षाने काम केलं नाही असं थेट तुमच्यावर त्यांचं वक्तव्य मी ऐकलं। त्यावेळी त्यांनी असं स्पष्टपणाने सांगितलं की आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केलं, परंतु कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी काम केले नाही। आता ही जर माहिती त्यांच्याकडे अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती, परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये कुठं मताधिक्य कमी होईल, हे मताधिक्य कमी होताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये, जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल। परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोकून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे। महिन्याभरापासून तुम्ही प्रचारात त्यांच्या सोबत आहात, मात्र या वक्तव्यानंतर काही बोलणं झालंय का तुमचं आप्पांशी? मी अशा वक्तव्यानंतर त्यांना बोलणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं मला योग्य वाटलं नाही। शेवटी माझ्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यावरती असे आरोप जर कोणी करत असेल तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्याशी न बोलणं हेच योग्य राहील। श्रीरंग बारणेंचा जर पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा जो जुना बदला आहे तो पूर्ण होईल? नाही, श्रीरंग आप्पा बारणेंचा पराभव होणार नाही, आम्हाला विश्वास आहे। नक्कीच ते किमान 1.5-2 लाख मताधिक्य घेऊन विजय होतील, परंतु विजयाचं श्रेय हे माझ्या कर्तृत्वावरती किंवा माझ्या स्वतःच्याच बळावरती होते। अशा पद्धतीनं आपलं स्वतःची टुमकी लावणं योग्य नाही। शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आहे, RPI, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, घटक पक्ष, इतर या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीरंग आप्पा बारणे यांचं काम केले। त्यामुळे त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विसरू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आधी म्हणताना म्हटलंय की राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आपलं अपयश ते टाकू नये। एकीकडे तुम्ही म्हणतात की आपलं अपयश, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की त्यांचा पराभव होता, नेमकी हे विधान कशी घ्यायची? ह्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणाने सांगतो की श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी मिळण्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांनी आग्रही होतो की आमच्या पक्षाला किंवा आम्हाला संधी मिळावी, परंतु ज्या वेळेला महायुतीचा निर्णय झाला त्यानंतरनं आम्ही स्पष्टपणाने आमची भूमिका मांडली की आपल्याला युतीचा धर्म पाळून काम करावं लागेल आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीरंग आप्पा बारणेंचं काम झोकून तन मन धनानं केलेलं आहे। त्यामुळं
आपल्याबाबत असलेली नाराजी किंवा ज्या ठिकाणी आपल्याबाबत ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांना कुठंतरी पांघरून घालणं किंवा त्या चर्चांवरती वेगळ्या पद्धतीनं विषांतर करून आपण आपली बाजू कुंपवत आहे हे झाकण्याचं काम करू नका. शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानं काम प्रामाणिकपणे निष्ठेने केलेलं आहे. पार्थ पवारांचा जो पराभव श्रीरंग बारणेंनी याआधी केला होता त्या पार्श्वभूमीवर जर श्रीरंग बारणे यांचा जो संशय आहे त्यांनी जर व्यक्त केला असेल की अजित पवार गटाने माझ्यासाठी काम नाही केलं, त्यात गैर काय, तुम्हाला काय वाटते, काय चुकीचं आहे? मी तुम्हाला हे सांगतो, मावळ लोकसभेच्या 2019 निवडणुकीचा मतदान हे ज्यावेळेला पार पडलं त्यावेळेला पार्थ दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 लाख, मला वाटतं का 7 ते 8 हजार मतदान हे पार्थ दादांना त्यावेळेला मिळालं होतं. आणि महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षाचे मिळून 7 लाख मतदान हे बारणे आप्पांना मिळालं होतं. आता शिवसेना म्हणत असताना उद्धव साहेबांची शिवसेना आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्यामध्ये किती फूट पडलेली आहे, त्यांचं मतदान किती आहे हे त्यांनी त्यांचं ॲनालिसिस करावं. परंतु 5 लाखाच्या वरती जे काय मतदान होईल त्यामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा बारणे आप्पांच्या मतामध्ये असणार आहे. आपले एक सहकारी आहेत त्यांचं नाव येतंय पुण्या केसमध्ये, आपण कसं बघता याच्याकडे? हिट अँड रन प्रकारातील आहे. ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये, त्या प्रकरणामध्ये आपले एक सहकारी आमदार आहेत त्यांचं नाव येत आहे. नाही, मला नाही कल्पना. मी नाही करत. कोणतं ॲक्सिडेंटचं प्रकरण? नाही, मी पाहिलं नाही ॲक्सिडेंट. त्या अल्पवयीन मुलांनी जो ॲक्सिडेंट केला तो म्हणता का? नाही, त्या मी कुठल्याही बातमी किंवा माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं नाही आहे. मी त्यात पाहिले नाही. मी जर काही माहिती मिळेल तर मी सांगेन पुणे असेल तर अशा पद्धतीने. पार्थ पवारांना तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे जवळपास 5.5 लाख मतं मिळाली. याचा अर्थ असा आहे की श्रीरंग बारणे यांना 7 आणि 5 12.5 लाख मतं मिळायला पाहिजे. ज्या वेळेला मतदान मिळालं त्यावेळेला संपूर्ण शिवसेना, एकच शिवसेना होती, त्या शिवसेनेचं भारतीय जनता पक्ष आणि RPI आणि इतर मित्र पक्षाचे मिळून ते मतदान होतं. त्यामध्ये शिवसेनेची फूट पडल्यावरती उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये खाली तळागाळामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. ते त्यातलं किती मतदान मिळवण्यामध्ये श्रीरंग आप्पा बारणे यांना यश मिळालं ते मतदान पकडून साधारणतः मला वाटतं की ते 5 लाखापर्यंत जातील. 5 लाखाच्या पुढचं जे मतदान होईल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा माझा स्पष्टपणे दावा आहे. श्रीरंग बारणे अप्पांना जर समजा पराभव झाला तर तो पराभव तुम्ही स्वीकार करणार का? पराभव होण्याचा तुमच्यावर पडलं तर तुम्ही ते पण पराभव होण्याचा कुठलाही किंतु परंतु नाही. पराभव होणं अशक्य आहे. बारणे आप्पांना मताधिक्य मिळेल आणि चांगल्या मताधिक्याने ते विजय होतील आम्हाला विश्वास आहे. अण्णा, काल शरद पवारांना ABP माझ्याशी बोलताना एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ज्या पद्धतीनं भाजपचे प्रमुख आहेत यांना काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं की आम्ही संघ भाजप पहिला दुबळा होता, संघाची त्यांना मिळाली, आता भाजप हा स्ट्रॉंग झाला आहे. याचाच अर्थ कुठेतरी संघाची गरज संपली आहे अशा पद्धतीचा सध्या अर्थ काढला जातोय. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की अशाच पद्धतीनं आता हे जे घटक पक्ष त्यांच्यासोबत गेलेले आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना देखील लक्षात घ्यावं. कदाचित तुमची देखील उद्या अशीच परिस्थिती होऊ शकते. आदरणीय साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरती उत्तर देणं इथपर्यंत मला असं वाटतं की मी योग्य नाही किंवा त्या पात्रतेचा नाही आहे. त्याबाबत माझे वरिष्ठ नेते जे काय उत्तर द्यायचं किंवा त्याच्या बाबतीत जी दखल घ्यायची ते माझे वरिष्ठ नेते घेतील. मतदान सध्या कमी मागच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होताना पाहायला मिळालं. तुम्ही नेमकं याचं विश्लेषण कसं करा? याच्यामध्ये मतदान कमी होताना एकतर सलग 3 सुट्ट्या आल्यामुळं काही मतदार किंवा कामगार वर्ग हा देखील बाहेरगावी फिरण्यासाठी किंवा सुट्टी घेऊन बाहेर गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याचबरोबर उष्णतेचा अधिकचा जो काही आपल्याला प्रसंग किंवा जी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते त्या उष्णतेमुळे देखील काही मतदानाचा टक्का हा घटलाय हे नक्कीच आपल्याला नाकारता येणार नाही.